नमस्कार. आज आपण छान असं चटकदार, अजिबात कडवट न होणारे लिंबाचे लोणचे बनवूया. यासाठी आपण एकही थेंब तेलाचा वापरणार नाही किंवा गॅसही पेटवणार नाही. न गॅस पेटवता आपण हे छान असं लिंबाचं लोणचं पारंपरिक पद्धतीने बनवूया. खूप टेस्टी लागतं. नक्की बनवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 12 लिंबू आहेत. मीडियम साईजचे आहेत आणि लिंब आपल्याला पातळ सालीचे घ्यायचे. ते धुवून व्यवस्थित पुसून थोडा वेळ उन्हात सुकवून घ्यायचे, म्हणजे किंवा ऊन नसेल तरी पंख्याखाली सुकवून घ्यायचे. आणि डाग नसलेलेच लिंबू घ्यायचे. जर असेलच एखादा डाग तर ते असं चाकूने आपण कापून घ्यायचा. आता लिंबाचा पाठचा आणि पुढचा भाग असा काढून घ्यायचा, म्हणजे लिंबू आपल्याला मुरतं पटकन. आणि तो कडक भाग असतो त्यामुळे तर मुरला जात नाही, म्हणून तो भाग काढून टाकायचा. आणि लिंबू आडवा कापून त्याचे 4 भाग, एका साईडचे 4 भाग असे 8 फोडी करून घ्यायच्या आणि सर्व यातील बिया आपण काढून घ्यायच्या. हे लोणचं खूप मस्त तयार होतं आणि अजिबात कडवट लागत नाही. जर आपण शिजवून जे लोणचं बनवतो त्या लोणच्याला वेळही भरपूर लागतो शिजवण्यासाठी आणि त्याच्या साली असतात त्या कडक बनतात आणि खूप कडवटही लागतं. त्यामुळे तुम्ही असं एकदा ट्राय करा नक्की. तिथे मी सर्व लिंबाच्या फोडी करून घेतल्या आहेत, बिया काढून घेतल्या आहेत. यामध्ये हा मोठा चमचा आहे, याने 2 चमचे मी मीठ घेतलं आहे. म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्यापेक्षा हा डबल साईजचा चमचा आहे. जर तुम्ही छोट्या चमच्याने घालणार असाल तर 6 चमचे मीठ घाला, 6 किंवा 5 चमचे. आणि 1 चमचा हळद घेतली आहे, त्याच मोठ्या चमच्याने हळद घेतली आहे. तर तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही 2 चमचे हळद घाला. आणि आता हे सर्व हळद आणि मीठ सर्व फोडीला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या फोडींना हळद मीठ लागलं पाहिजे. एक काचेची बरणी घ्यायची आणि ती धुवून सुकवून उन्हामध्ये चांगली सुकवायची, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. पंख्याखाली सुकवली तरीही चालेल. यामध्ये आपण हे सर्व फोडी घालून घ्यायच्यात लिंबाच्या. सर्व यातील जे पाणी सुटलं होतं तेही घालून घ्यायचं आणि झाकून हवा बंद असं ठिकाणी, जिथे म्हणजे पाणी नसेल वगैरे, तिकडे असं मॉइश्चर नसेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचं. 8 ते 10 दिवसामध्ये छान असं आपलं हे लिंबाचं लोणचं मुरलं जातं. लिंबाच्या फोडी छान अशा बघा एक भरत आलेली होती बरणी, पण आता अर्ध्यापेक्षा खाली झाली आहे 10 दिवसानंतर. आणि रोज ते आपल्याला थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे सुक्या चमच्याने. त्याला अजिबात पाणी वगैरे नाही पाहिजे चमच्यांना. सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि 1 वाटी मी इथे साखर घेतली आहे, 1 वाटीपेक्षा थोडीशी कमीच आहे. ती मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घ्यायची. आता हे सर्व एका बाउलमध्ये आपण लिंबाच्या फोडी सर्व काढून घ्यायच्या आहेत. पहा, बघूनच समजतं आहे की एकदम छान असं हे मुरलं आहे लोणचं. आपल्याला तुम्हाला हळद अशी जास्त वाटत असेल, पण आपण सर्व मसाले मिक्स केल्यानंतर एकदम ते परफेक्ट होऊन जातं. ते तुम्हाला दाखवते बघा, साली कशा छान अशा मुरल्या आहेत, पटकन तुटली जाते. आता यामध्ये अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलं आहे. काळ्या मिठाने खूप छान अशी टेस्ट येते लोणच्याला आणि पोटासाठी खूप आपल्या चांगलं असतं. इथे मी साधं मिरची पावडर 2.5 चमचे मिरची पावडर घेतली आहे. हा छोटा चमचा आहे. आणि ती पावडर आपण साखरेची पावडर जी केली होती ती यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची. साखरेची पावडर केल्याने पटकन ती विरघळल्या जाते. इथे 2 लिंबाचा मी रस घेतला आहे. मीडियम साईजचेच लिंबू होते. रस घातल्याने आणि साखरेची पावडर घातल्याने पटकन ते सर्व विरघळल्या जाऊन छान अशी आपल्या लिंबाला दाटसर असं लिंबाचं सार बनून तयार होतो.
हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा हिंग घालायचं आहे. खूप जास्त घालायचं नाही, अर्धाच चमचा घालायचा आहे. इथे माझा हिंग टाकलेलाचा व्हिडिओ थोडा मिस झाला आहे. तुम्हाला दिसत असेल वरती हिंग आहे बघा. हे इथे हा जो छोटा चमचा आहे यानेच मी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी हिंग आणि 1 चमचा जिरे पावडर घातली आहे. थोडंसं मीठ कमी वाटत असल्यामुळे आणखी मी छोटा चमचा मीठ घातला आहे आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. अतिशय टेस्टी असं हे लिंबूचं लोणचं तयार होतं आणि साखर आणि मीठ असल्यामुळे हे लोणचं आपलं खराब होत नाही. व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं आणि लागेल तेव्हा आपण लिंबूचं लोणचं काढताना सुक्का चमचा असेल याची काळजी घ्यायची. तर रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद.